तुमच्याही दारासमोरील किंवा कुंडीतील तुळस जर सुखत असेल किंवा वारंवार लावूनसुद्धा जगत नसेल तर या टिप्स नक्की फॉलो करा. पहिली टीप अशी, जर तुमची तुळस सारखी सुकत असेल तर एक लक्षात घ्या, तुमच्या तुळशीला सूर्यप्रकाश कमी पडतो आहे. तिला जास्तीत जास्त 4 ते 5 तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी तुळस लावावी. दुसरी टीप अशी, तुळशीला वारंवार मंजुळा येत असतात. त्या मंजुळा नेहमी काढत राहायच्या आणि श्रीकृष्णाला व्हायच्या. असं केल्याने तुळशीला नवीन फुटवे येतात आणि जर तुम्ही तसं नाही केलं तर तुळस वृद्ध होते आणि तुळस सुकून जाते. तिसरी टीप, तुळशीमध्ये जास्त पाणी टाकायचं नाही. जर जास्त पाणी टाकलं, चिखल केला तर तुळस ही मरते आणि तिचे जे मुळ्या असतात त्या सडून जातात. चौथी टीप, पाणी कमी टाकल्यामुळे ही तुळस सुकते. त्याच्यामुळे पाण्याचीही कमतरता तुळशीला करू नये. माती सुकल्यानंतरच त्याच्यामध्ये पाणी टाकावं आणि रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देत असताना अर्ध्याच तांब्या पाणी तुळशीला घालावं. जेव्हा त्याची सुकेल माती तेव्हाच त्याला पाणी द्यावं. त्याच्यानंतर तुळशीला कोणत्याही प्रकारचं खत देऊ नये. जास्तीत जास्त तुम्ही शेण देऊ शकता, शेणखत देऊ शकता, पण मला वाटतं त्याचीही गरज तुळशीला नाही आहे. तुम्ही तुळशीला जर सावलीत ठेवलं तर त्याच्या फांद्या उंच उंच वाढतात आणि त्याचा कलर फिक्कट होतो, पोपटी कलरचा. जर तुम्ही त्याला ऊन दिलं तर तुळस तुमची डेरेदार होते आणि तुळस सुंदर दिसते. त्याच्यामुळे तुळशीला जास्तीत जास्त जेवढा तुम्ही सूर्यप्रकाश द्याल तेवढी तुळस चांगली डेरेदार होईल. बऱ्याच वेळा तुम्ही चाळीमध्ये किंवा अशा ठिकाणी जर तुळस ठेवली असेल, तुम्ही बाल्कनीमध्ये ठेवली असेल जिथे सूर्यप्रकाश खूप कमी आहे, तर तुमची तुळस खूप उंच उंच जाईल आणि त्याची पानं खूप पोपट्या रंगाची होतील किंवा पिवळसर रंगाची दिसतील. तर असं होत असेल तर त्यात तुम्ही लक्षात ठेवा की तुमच्या तुळशीला सूर्यप्रकाश कमी भेटतो आहे. कारण की तुळशीच्या कुंडीमध्ये तुळशीला दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या एक्स्ट्रा खताची गरज लागत नाही. तिला सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात लागतो आणि थोड्या प्रमाणात पाणी लागतं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एक आयुर्वेदिक झाड असल्यामुळे याचं तसं खूप महत्त्व आहे आयुर्वेदामध्ये. त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्येही त्याचं खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे अशी ही आयुर्वेदिक आणि धर्माला धरून असली तुळस तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की लावा. अशी ही बहुउपयोगी वनस्पती लावा आणि सुंदर त्याचं तुम्ही काळजी घ्या. तसं पाहायला गेलं तर याची अशी काळजी नाही. थोड्या टिप्स तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुमची तुळस खूप डेरेदार होते. आणि नेहमी याला प्रून करत चला. प्रून करणे म्हणजे याच्या ज्या मंजुळा आल्या तेव्हा तुम्ही प्रून करा, त्याच तुम्ही तुळशीला घालत चला. याच्यामागे एकच कारण आहे, आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की तुळशीच्या मंजुळा येतात त्या श्रीकृष्णाला घालायचं. ह्याचं मागे लॉजिक हेच आहे की तुमची तुळस डेरेदार व्हावी. चला लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराज.